तुम्ही असेच जोडले राहा। पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर मला तुमच्याकडून अपडेट घ्यायचं आहे। बोंधूबाबा अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी आता तक्रार देण्याकरता आणखीन 3 महिला या पुढे आल्या आहेत। महिलांना विश्वासात घेतल्यानंतर खरात विरोधात तक्रार देण्याकरता त्या तयार झाल्या आहेत। अशोक खरातचा पाय आणखीन खोलात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। विशेषतः SIT पथकानं खरातची चांगली कुंडलीच बाहेर काढली आहे। महेश आणखीन 3 महिला तक्रारी करता आता धीर एकवटताना दिसत आहेत। निश्चितच लागू खरं तर सुरुवातीला एका महिलेच्या फिर्यादीवरून महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरात याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेल्या पेनड्राईव्ह मधून जवळपास सुरुवातीला 58 व्हिडिओ असल्याचे समोर आलेले होते। खरातच्या गैरकृत्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर एक माहिती पोलीस सूत्रांनी दिली की 58 नसून हे जे व्हिडिओ आहे ते 100च्या घरात आहे। त्यामुळे अनेक महिलांचं जे लैंगिक शोषण आहे त्या बोंधूबाबा खरातने केल्याचं समोर आलेलं होतं। या सगळ्या प्रकरणी आता SIT पथकाला मोठे यश आल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं, कारण महिलांची गोपनीयता राखणं हे सर्वप्रथम काम आहे आणि महिलांची ओळख पुढे न येऊ देता आणखीन 3 महिलांना विश्वासात घेऊन त्यांना तक्रार देण्यासाठी त्या खरं तर पुढे महिला ज्या आहेत त्या पुढे धास्तावल्या आहेत। त्यामुळे एकूणच खरातची जी सगळी कुंडली आहे ती आता SIT पथकाच्या समोर आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी खरं तर खरातच्या या अडचणी वाढताना दिसून येणार आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये SITने या 3 महिलांची जी तक्रार आहे ती जाणून घेतलेली आहे आणि या संबंधित आणि खरातकडनं जप्त करण्यात आलेल्या ज्या गोष्टी ज्यामध्ये लॅपटॉप असेल, पेनड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल, याच्यामध्ये काय काय डेटा त्याने कलेक्ट केलेला होता त्याची सगळी तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। त्याचबरोबर खरातचं CDR जे आहे त्याचं संभाषण कोणाकोणासोबत होतं याचा देखील सखोल तपास जो आहे तो SIT कडनं केला जाणार आहे। असे वेगवेगळे मुद्दे घेऊन खरं तर SIT कडनं हा तपास केला जातोय। अगदी जो उल्लेख तुम्ही करताय की SIT कडून CDR तपासला जाणार आहे, लॅपटॉप ताब्यात घेण्यात आलेला आहे, इतरही वस्तू या जप्त करण्यात आल्याची देखील माहिती ही समोर येते। आजही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते, त्या संदर्भात थोडक्यात सांगाल? या संदर्भात अगदी चौकशी जी आहे ती सुरू आहे। काल जवळपास अशोक खरातची 7 तासाहून अधिक काळ जी आहे ती SITच्या पथकाने चौकशी केली आहे। ज्यावेळी पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर त्याचे फार्म हाऊस आणि त्याचा जो राहता घराचा बंगला होता त्यामधून काही वस्तू ज्या आहेत त्या घरांची झडती घेतली होती, त्याच्यामधून या वस्तू ज्या आहे त्या ताब्यात घेण्यात आलेल्या होत्या। त्याचप्रमाणे खरातचं जे ऑफिस आहे जे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये आहे आणि तिथंच याच ठिकाणी त्याचं जे दुष्कृत्य होतं ते तो करत असायचा, तर त्या ठिकाणचं CCTV फुटेज पोलिसांनी हे प्राप्त केलेलं होतं। तर घरातनं ज्या वस्तू समोर आलेल्या होत्या त्याचप्रमाणे त्याचा या व्हिडिओ पाठीमागे ज्याचा हात होता तो नीरज जाधव जो मास्टर माइंड तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडनं देखील काही व्हिडिओ जे आहे ते पोलिसांना मिळालेले। त्याच्यामुळे आता हा सगळ्यांचा जो तपास आहे तो एकत्रितरित्या केला जातोय। याच्या सगळ्यांची जी चाचपणी आहे त्याचे CDR असेल, CCTV फुटेज असेल, त्याच्या फार्म हाऊसवर बंगल्यावर कोणाचं येणं जाणं होतं, कुठले अधिकारी यायचं, त्याचा जो एवढा राबता वाढलेला होता, कुठल्या अधिकाऱ्याशी त्याची संगनमत होती आणि राजकीय व्यक्तींशी नातं होतं, संबंध कसे जोडलेले होते, या सगळ्यांची सखोल चौकशी जी आहे ती SIT पथकाकडनं केली जाते। त्याच्यामुळे खरातची जी कुंडली आहे ती SIT पथकाच्या आता हातात आलेली आहे आणि लवकरच ती सगळ्यांसमोर येईल आणि त्याच दिशेने खरं तर SITचा तपास जो आहे तो सुरू असल्याचं दिसून येत आहे। अगदी अगदी महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। रुपाली ठोंबरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र आहे। रुपाली चाकणकर